आपल्याला इतरांच्या मुलांच्या बाबतीत खूप जिज्ञासा असते किंवा कौतुक असतं। जर एखाद्याच्या मुलाबद्दल आपण काही चांगली गोष्ट ऐकली असेल तर आपलं मन आनंदाने भारावून जातं किंवा त्या गोष्टींकडे आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने बघत असतो। परंतु हीच गोष्ट जर आपल्या मुलाकडून आपल्याला ऐकायला मिळाली, जर तुमचा मुलगा जर तुम्हाला सांगत असेल की मला या क्षेत्रात मला जायचं आहे किंवा या पद्धतीचे मला करिअर माझं घडवायचं असेल, तर मात्र तिथं आपण आपल्या मुलाला 99% या बाबतीत पॅरेंट्सचं होत असतं की मुलांना ती प्रतिक्रिया देत असताना मात्र निगेटिव्ह देत असतात किंवा त्याची खिल्ली उडवली जात असते किंवा तू हे करू शकतो का, हाच विश्वास मात्र पॅरेंट्सला त्यावेळेस नसतो। आणि हेच मुलांना पाहिजे असतं की आपल्या वडिलांनी आपल्यावर किंवा आपल्या पॅरेंट्सने आपल्यावर विश्वास ठेवावा। आणि जर तुम्ही त्यावेळेस अविश्वास दाखवला ना, तर तुमच्या मुलांचं जे मेंटॅलिटी आहे ना, जे सॉफ्टवेअर आहे ना, तेच मात्र तिथं डिस्कनेक्ट किंवा कुठेतरी तुटण्याचं मात्र संभावना जास्त असते। म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे। आपण पॅरेंट्स म्हणून आपण आपल्या मुलांना काय देत आहोत किंवा त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे हे करत असताना मात्र एक खबरदारी आवर्जून घ्या। जे तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं मूल तुम्हाला घडवायचं असेल तर त्याला मात्र तुम्ही कुठेतरी अविश्वास मात्र तुम्ही दाखवू नका। तुमचा विश्वासाला प्रतिक्रिया जरी त्यांच्याकडनं वेगळ्या पद्धतीने जरी येत असली, परंतु आपलं पॅरेंट्स म्हणून आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे की त्याला कुठेतरी आपल्याला सांभाळून घेता आलं पाहिजे। आपलं सॉफ्टवेअर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे। तिथं कुठे करप्ट होता कामा नाही किंवा कुठला निगेटिव्ह थिंकिंगचा व्हायरस म्हटलं तिथं जाता कामा नाही। या गोष्टीची आपली पॅरेंट्स म्हणून खबरदारी मात्र नक्कीच घेतली पाहिजे। कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना ज्या दृष्टीने बघत असतात ना, त्या दृष्टीने सुद्धा मुलांना प्रतिक्रिया द्यायची सुद्धा असते। परंतु त्यांना जर अशा पद्धतीने जर आपण रिप्लाय जर देत गेलात तर मात्र तिथं त्यांची बौद्धिक विकास होण्याऐवजी मात्र त्यांचे जे इमोशन्स आहेत ना, ते कुठेतरी डॅमेज व्हायला लागतात आणि आपल्या मुलांकडनं आपल्याला हव्या असलेल्या प्रतिक्रिया मिळत नसतात। त्यामुळे आपल्याला जर काही करायचं असेल तर तुम्ही मुलांना करेक्ट करायचं नादात न जाता तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हायला बघा। नक्कीच तुमच्या मुलांमध्ये 101% तुमच्या मुलांमध्ये चेंजेस घडून येतील, हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आणि खरं आहे।